नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. एक एडिटेड व्हिडिओ, एडिटेड म्हणजे कट केलेला व्हिडिओ आणि एक मूळ व्हिडिओ, यावरून एक रणकंदन माजलेला आहे. मी खुलासा करायला आलेलो नाही, मी स्पष्टता करायला आलेलो नाही, फक्त खुलाशावरून जो गोंधळ उडतो तो तुम्हाला समोर मांडायचा आहे. एक खुलासा अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आलेला आहे, जो आता आपण स्क्रीनवर बघत आहात. या स्क्रीनमध्ये वरच्या खुलाशात अमित देशमुख काही गोष्टी स्पष्टपणे मांडतात. मी वाचून दाखवतो. काल सायंकाळी 6ला प्रचार संपला, त्यानंतर प्रचार करता येत नाही, अपप्रचार तर दूरच. आयोगाने दखल घ्यावी, व्हिडिओ एडिट करायचा, त्याआधी आणि नंतर काय बोलले गेले ते पद्धतशीरपणे एडिट करायचे आणि बदनामी करायची. संपूर्ण प्रचारात कोणाचे नाव नाही, व्यक्तिगत टीका नाही. रॅलीत खालून एक जण घोषणा देत होता, त्याला माईक हवा होता पण तो देता येत नव्हता आणि त्याच्या आग्रहाखातर तो जे बोलला ते रिपीट झाले, मात्र त्याचा कोणाशी संबंध आहे हे मनातही नव्हते. नाही, पद्धतशीरपणे व्हिडिओ एडिट करून अपप्रचार करण्याचा उद्योग सुरू आहे. अमित देशमुखांनी त्या आर्ची परशा, त्यांच्या भाषेत आर्शी परचा, या व्हिडिओमध्ये एडिट केलाय असं म्हटलंय. आता एडिट या शब्दाचा अर्थ कसा होतो? कट केलेला. एडिट म्हणजे कोणी काही त्यांच्या तोंडी घातलंय, वाढवलंय, कमी केलंय का, हे सगळं नीट बघावं लागेल. मूळ म्हणजे जो व्हिडिओ सगळीकडे प्रसृत झालाय, व्हायरल झालाय, तो व्हिडिओ आहे 12 सेकंदाचा. 12 सेकंदाचा अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडूनच आलेला मूळ व्हिडिओ आहे 55 सेकंदांचा. म्हणजे तो त्या घटनेचा तो व्हिडिओ जो आहे तो 55 सेकंदाचा. 12 सेकंद ते 55 सेकंद आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला. यात काही गडबड आहे का? एडिट केलाय म्हणजे काही वाक्य कापलीत, त्यात काही वेगळी घातलीत, आवाज बदललाय का, काही केलंय का, हे सगळं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. 12 सेकंदाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय तो 55 सेकंदाचा व्हिडिओ, तो बघून घ्या. विषय गंभीर, अमित देशमुख परशा सांगा सांगा ते सांगा. ऐकलं का? नाही आरशी नाही परशा, नाही आरशी नाही परशा. लातूरमध्ये फक्त अमित विलासराव देशमुख यांची चर्चा. काय बघितला? या 55 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये 12 सेकंदातला भाग कापून तो दाखवण्यात आला. आता अमित देशमुख म्हणतात की खालच्या व्यक्तीला माईक हवा होता, त्याच्या आग्रहाखातर मी जे बोललो, त्यांनी वाक्य बोललो ते बोललो, माझा हेतू नव्हता. हेतूविषयी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. कदाचित आर्ची परशा हा शब्द उल्लेख करताना अर्चना पाटलांचं नाव शॉर्ट फॉर्म होईल असंही अमित देशमुखांना जाणीव नसावी. म्हणजे त्यांच्या हेतूविषयी आपण शंका व्यक्त करायची नाही, जाणीव नसावी असं आपण म्हणूया. चला, आता त्या व्हिडिओचा काही भाग मी तुम्हाला दाखवतो. जरा बघा, नीट बघा. जेव्हा तो खालचा व्यक्ती खंबीर बिंबीर म्हणतोय तेव्हा अमित देशमुख लगेच बोलतायत. बघा. विषय गंभीर, अमित देशमुख झालं. आता यानंतर तो पुढचं वाक्य सांगतोय आणि त्यांच्या मागे उभे असलेले जे व्यक्ती आहेत ते त्याला नको म्हणू, करू नको, बोलू नको, असं म्हणतायत. ती तुम्हाला मी दाखवतो. बघा. म्हणजे तो आर्ची परशाचा उल्लेख करतोय,
तो करू नये असं माग उभ्या असलेल्या मंडळींना वाटतंय. खास करून अशोक गोविंदपूरकर, त्यांचे जे मागे जे उभे दिसत आहेत ते, त्यांना वाटतंय की हे म्हणू नये, हे बोलू नये. पण नाही असं मागच्या माणसांना वाटत असतानाही त्याने बोललेले वाक्य अमित देशमुखांनी उच्चारलेले आहेत. आता पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ मी दाखवणार नाही, ते उच्चारलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्यानं म्हटलंय ते अमित देशमुखांनी म्हटलंय. अर्थात अमित देशमुखांच्या मनात कुणाचा अपमान करण्याचा हेतू असणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण पूजेला बसतो आणि पूजेला बसल्यावर ब्राह्मण मंत्र सांगायला लागतो आणि तो म्हणतो म्हणा मम, आणि मग तो पूजा करणारा यजमान ब्राह्मणाच्या सांगण्यावरून मम म्हणतो आणि मग ब्राह्मण पुढची मंत्र म्हणायला लागतो. मम असं म्हटलं की त्यांना पुढचा मंत्र म्हणायचा असतो आणि तो गृहीत धरलेला असतो यजमानाने तो म्हटलाय. म्हणजे ते पुढचा मंत्र त्या मम अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम हे पुढचं गृहीत धरलेलं असतं. ब्राह्मणाने मम म्हटलं की त्या माणसानं मम म्हणायचं आहे आणि मम म्हटल्यावर ते माझ्याकडून झालंय असं गृहीत धरायचं असतं. चला आता हे झालं ब्राह्मणी उदाहरण. जरा पुढे जातो. आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी शपथा घेतल्या जातात. संविधानाची, कुठे देवाची, पद गोपनीयतेची अशी शपथ घेतली जाते. आणि त्यावेळेला राज्यपाल, राष्ट्रपती किंवा शपथ देणारा व्यक्ती मराठीत असेल तर मी असं म्हणतो, इंग्रजीत असेल तर आई असं म्हणतो, हिंदीत असेल तर मैं असं म्हणतो. आणि मग मैं नाव घ्यायचंय, पुढे शपथ घ्यायची आहे, ईश्वरास साक्ष ठेवून, संविधानास्मरून किंवा अशा वेगवेगळ्या शपथा घ्यायच्या आहेत. यात राष्ट्रपतींनी मैं असं म्हटलं की पुढची सगळी शपथ त्यांनी वाचली आहे असं गृहीत धरायची असते आणि ती घ्यायची असते. त्यामुळं कोणी हे म्हण असं म्हटलं आणि मी ते म्हणायला लागलो की मला त्यानं म्हटलंय आणि मला मान्य आहे, मी म्हटलंय असा त्याचा अर्थ असतो. आलं लक्षात. अमित देशमुखांचा हेतू कुणाला नाराज करण्याचा नक्की असेल नसेल, पण कार्यकर्त्याने भैया तुम्ही म्हणा असं म्हटल्याबरोबर भैयानी त्याच्या भूमिका कायम राहण्यासाठी, त्याचं मत न राखण्यासाठी, त्याच्या मताचा आदर करण्यासाठी ते म्हटलंय. आता ते त्याच्या मताचा आदर करण्यासाठी म्हटलंय आणि खालच्याच्या मनात अपमान करायचा असेल तर मग काय, यांनी ते बोलल्यावर ते होईलच ना. आणि अमित देशमुख एक नेते आहेत, आमदार आहेत, मोठ्या पदावर विराजमान आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणेल ते म्हणायला त्यांनी तरी थोडासा विचार करायला हवा होता. त्यामुळं लोकभावना दुखावतात. त्यामुळं त्यात काय म्हणायचंय हे कळत असतं. त्यासाठी तेवढी काळजी घ्यायला हवी होती. आपण पोपट नाही आहोत ना, आपण पोपट नाही आहोत. आपण आपला कार्यकर्ता आपल्याला काय म्हणायला लावतोय आणि आपण म्हणतोय याची काळजी घ्यावी, एवढंच. बाकी त्यांच्या भूमिकेविषयी आम्ही प्रचारच करत नाही, अपप्रचाराचा संबंधच येत नाही. त्यामुळं अमित देशमुखांनी एवढी काळजी घ्यायला हवी होती असं आम्हाला वाटतंय, बाकी काय नाही. नमस्कार.